क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या विचारांचा तालुका काँग्रेस पक्षातर्फे धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तीफा झाल्यानंतर मेलोडी चॉकलेट कार्यकर्त्याला आणि जनतेला वाटत आहे। नीट पेपर फुटी संदर्भात त्या विषयावर जंतर मंतर इथे शांततेने उपोषण चालू होतं। त्या उपोषणाला देशभरातून जसे अनेक उपोषणं होतात, सामाजिक होतात, राजकीय होतात, पण हा विषय विद्यार्थ्यांचा होता। फक्त विद्यार्थी वर्गच नव्हते तर आपण बघितले की त्या उपोषणाला जंतर मंतर येथे लहान मुलगा एक 6 वर्षाची आणि 7 वर्षाची मुलगी, तिचं बोलणं पाहून, त्यांचा नॉलेज अभ्यास पाहून आपल्याला आश्चर्यचकित झाला असेल। त्याच्यानंतर विद्यार्थ्यावर अनेक मुलींवर अत्याचार झाला। दिल्ली पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्ज मध्ये खरंच पोलीस होते का? मग शासन प्रशासन त्यांचं नेमप्लेट नव्हतं। त्यांनी कारण सांगत होते की आमच्या जॅकेटवर नेमप्लेट असतात, ते अटकत होते किंवा ह्या सर्व गोष्टी बोलत होत्या। पण खरं तर वास्तव काय आहे की या जंतर मंतरच्या आंदोलनाला नाव बोट ठेवण्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवण्यात आले का? काही षडयंत्र रचला का? मग याच्यात काय झालं असेल? मग अनेक ट्रोल झाले, सोशल मीडियावर सर्वात जास्त बातम्या व्हायरल झाल्या, पण घराघरापर्यंत हा विषय पोहोचला। कारण हा देशाचं भविष्य म्हणून राजकीय नेते, मंत्री आणि मी नाव घेऊ शकत नाही, काही बंधन आहे मला, हे लोक भाषणात सांगतात की युवा पिढी हा देशाचा भविष्य आहे, पण युवा पिढीवरच असा अन्याय अत्याचार झाला। याचं आपण व्हिडिओत बघितलेलं। आता काँग्रेस पक्षाचे